या ठिकाणी एकलव्य आदिवासी संघटनेच्या वतीने चाळीसगाव तहसीलवर जन आक्रोश मोर्चाचं आयोजन आदिवासी समाजाच्या वतीने करण्यात आलेलं आहे। आणि या मोर्चाच्या माध्यमातून आपण विचारत तसं या ठिकाणी धनगर समाजाचं ला जे आरक्षणाची जी मागणी होती गेल्या 2024 मध्ये 24 फेब्रुवारीला मुंबई उच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून दिलेली आहे। धनगर समाजाला अनुसूचित एसटी प्रवर्गात आरक्षण मिळणार नाही अशी याचिका त्यांची फेटाळण्यात आलेली आहे। आणि त्यांनी परत तीच याचिका सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केली। सुप्रीम कोर्टाने सुद्धा तो निकाल जे मुंबई उच्च न्यायालयाने निकाल दिलेला आहे तोच निकाल कंटिन्यू सुप्रीम कोर्टाने ठेवलेला आहे। मग धनगर समाजाचं आरक्षण मागण्याचा काही संबंध येत नाही। म्हणजे तुम्ही सुप्रीम कोर्टापेक्षा मोठे झालेत का? सुप्रीम कोर्टाचा निकाल सुद्धा मग तुम्हाला मान्य नाही का? आणि बंजारा समाजाचा तर विषय वेगळा आहे, तो गॅझेटचा विषय त्यांनी लावलेला आहे। या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो की या देशाला ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं त्या संविधान देतेवेळी बाबासाहेबांनी त्या संविधान समितीचे मसुदा ज्यावेळेस तयार केला बाबासाहेबांनी त्या मसुदाचा अभ्यास करूनच ज्या ज्या अनुसूचित जाती किंवा जमाती असतील ओबीसी असतील यांचा अभ्यास करूनच त्या जातींना त्या प्रवर्गामध्ये बाबासाहेबांनी टाकलेला आहे। त्याच दृष्टिकोनातून बाबासाहेबांनी सुद्धा या अनुसूचित जमातीमध्ये आदिवासी एसटी प्रवर्गामध्ये आदिवासी समाजाला समाविष्ट केलेला आहे। त्या संविधानामध्येच बाबासाहेबांनी आम्हाला आरक्षणात त्याच्यात घेतलेलं आहे। परंतु त्यावेळेस बंजारा समाज त्यावेळेस कुठं गॅजेटचा काहीच त्याच्याशी संबंध येत नाही। आम्ही आदिवासी म्हणून या देशाचं संविधान मानतो। या संविधानाने आम्हाला अधिकार दिलेला आहे। या देशाला कोणी राजाने काही गॅजेट तयार केला असेल त्यावेळेस राजेशाही होती, हुकुमशाही होती, त्यांचं ते गॅजेट आता अंमलात येऊ शकत नाही कारण त्याला कायदेशीर तशी मान्यताच नाहीये। कारण संविधानाने मान्यता दिलेले जे गोष्टी बाबासाहेबांनी लिहून दिलेल्या संविधानाने तेच आम्ही मान्य करणार आहोत। त्यांनी ते बंजारा समाजचे गॅजेट घेऊन येण्यासारखं चालू आहे की आम्हाला आरक्षण एसटी प्रवर्गात देण्यात यावेत, पण मुळातच एसटी प्रवर्गामध्ये त्यांना कुठल्याही प्रकारे आरक्षणामध्ये त्यांचा समावेश होणार नाही। त्याच्यासाठी संपूर्ण देशातला राज्यातला आदिवासी समाज रस्त्यावर उतरून त्यांना विरोध दाखवण्याचं काम या ठिकाणी आम्ही एकलव्य आदिवासी संघटनेच्या माध्यमातून करत आहोत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।